श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, व्हिडिओचं थंबनेल आणि व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत किंवा कुठली नवीन गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पाऊच कशा पद्धतीने बनवायचे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे पाऊच आहे ते आपल्याला भरपूर उपयोगी पडतात. जसं की आपण मोठी पर्स वगैरे कुठे घेऊन जात असतो आणि त्यावेळेस त्या पर्समध्ये पैसे वगैरे ठेवतो, तर ते पैसे शोधायला आपल्याला बराच वेळ लागतो. त्याचबरोबर जर डॉक्युमेंट्स वगैरे असतील, जसं ATM कार्ड झालं किंवा आधार कार्ड वगैरे झालं, ते देखील आपण मोठ्या पर्समध्ये ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस आपल्याला शोधायला भरपूर वेळ जातो. त्याऐवजी जर आपण अशा छोट्याशा पाऊचमध्ये ATM कार्ड झालं, क्रेडिट कार्ड झालं, आधार कार्ड झालं, त्याच्यानंतर थोडेफार पैसे जी कॅश असते ती जर ह्या पाऊचमध्ये ठेवली आणि तो पाऊच जर मोठ्या बॅगमध्ये ठेवला तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी पाहिजे त्यावेळेस अगदी झटकीपट मिळतात. तसेच आता संक्रांत जवळ आलेले आहे आणि भरपूर मैत्रिणी हळदी कुंकू वगैरे करतात, वाण वगैरे देतात मैत्रिणींना. अशा वेळेस देखील असे पाऊच तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आणि हे जे पाऊच आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी अशा पद्धतीचा अस्तर घेतलेला आहे, ते मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे. तर याचं मेजरमेंट किती आहे काय ते सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा पाऊच बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची चेन लागते, त्याच्यानंतर रनर्स लागतात, त्याच्यानंतर अस्तर. तर बघा, आपण याची लांबी घेतलेली आहे 9 इंच, त्याच्यानंतर रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच. तर बघा, परत एकदा सांगते, हा पाऊच बनवण्यासाठी आपण कपड्याची लांबी घेतलेली आहे 9 इंच, त्याच्यानंतर रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच. तर प्रत्येक वेळी मी पाऊच किंवा पर्स किंवा कुठली गोष्ट ज्यावेळेस बनवायची असते त्यावेळेस अंदाजे बनवत असते, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी मेजरमेंट तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण बऱ्याच मैत्रिणी विचारत असतात मेजरमेंट किती घेतलं ते सांगा. आणि बरोबर आहे, मेजरमेंट सांगितल्यानंतर तुम्हाला देखील एक अंदाज येतो पाऊच किती मोठा आहे किती छोटा आहे किंवा अजून आयडिया मिळतात. तर त्यासाठी मी व्हिडिओमध्ये आता मेजरमेंट देखील तुम्हाला सांगत असते. तर बघा, या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, जी चेन आहे ती चेनीची सरळ बाजू आणि कपड्याची सरळ बाजू एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं अंतर सोडून टिप मारायची आहे. व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर दोन्ही साईडला देखील आपण तशाच पद्धतीने चेन टिप देऊन घेतलेली आहे, म्हणजे चैनीला टिप देऊन घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बोटांच्या साह्याने जो कपडा आहे तो असा आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरतून टॉप स्टिच द्यायचे आहे, जेणेकरून आपला पाऊच जो आहे फिनिशिंगला छान दिसतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण बाजूने टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. आणि टॉप स्टिच देताना मी डबल देत असते, कारण की मग एकदा पाऊच स्टिच करून झाला आणि नंतर जर उसवला तर मग आपल्याला परत टिप मारता येत नाही, व्यवस्थित फिनिशिंग बिघडते. त्याच्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस आपण पाऊच स्टिच करत असतो त्यावेळेस व्यवस्थित डबल स्टिच देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपला तयार होणारा जो पाऊच असतो तो एकदम मजबूत आणि टिकाऊ बनवून तयार होतो. यासाठी भले आपण तो पाऊच आपल्या स्वतःसाठी जरी वापरत असलो किंवा बाहेर कुणाला गिफ्ट देण्यासाठी बनवत असलो किंवा सेलिंगसाठी बनवत असलो तरी देखील टिपा देताना व्यवस्थित डबलच टिपा द्यायच्या आहेत. तर बघा, टॉप स्टिच देऊन झाल्यानंतर आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे. रनर ॲड करायला अगदी सोपा आहे, कधी वेळ लागतो, कधी पटकन रनर ॲड करून होतो. जर प्रॅक्टिस असेल तर रनर पटकन ॲड करून होतो, पण या उलट जर तुम्ही पहिल्यांदाच असे पाऊच बनवत असाल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो, पण प्रॅक्टिसने ते अगदी इझी होतं. तर बघा, रनर ॲड करून झाल्यानंतर आपण पाऊच जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने उलटा करून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला चैनीपासून खालच्या बाजूला 1 इंचावरती मार्क करायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि ते मार्क कशासाठी करायचं ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. 1 इंचावरती मार्क करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर अगदी त्या लाईनवरतीच आपल्याला पाऊच बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. तर बघा, जिथे जिथे मला गरजेचं वाटते तिथे तिथे व्हिडिओ मी अगदी स्लो तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदा अशा पद्धतीचा पाऊच बनवणार असतील त्यांनाही अगदी इझिली अशा पद्धतीचा पाऊच बनवता यावा यासाठी. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला. तर या ठिकाणी मी 1/2 इंच मार्जिन सोडून टिप मारलेलं आहे.
तुम्ही देखील अशा पद्धतीने पाव इंचाचं मार्जिन सोडून टिप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अपोजिट साईडला देखील मी पाव इंचाचं मार्जिन सोडून टिप मारून घेत आहे। तर या ठिकाणी देखील टिप मारताना आपल्याला डबल टिप द्यायची आहे आणि त्याच्यानंतर स्टार्टला आणि एंडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। कारण की एकदा की पाऊच बनून झाला आणि नंतर उसवला तर परत ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेस पाऊचची पूर्ण फिनिशिंग बिघडते। त्याच्यामुळे पाऊचला आत्ताच आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे, व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहे डबल। त्याच्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीच्या 1-1 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत अस्तरच्या आणि लांबीला आपल्याला पाऊचपेक्षा थोड्याशा जास्त कट करून घ्यायच्या आहेत। त्याचं काही मी मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही आहे, अंदाजेच कट केलेले आहेत, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी सांगत आहे। रुंदी याची मी 1 इंच घेतलेली आहे, मोजून पण दाखवते बघू शकता। या ठिकाणी याची रुंदी 1 इंच आहे आणि त्याच्यानंतर लांबी आपल्याला पाऊचपेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ती पाऊचला लावून घ्यायची आहे पट्टी आणि तिथे देखील आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण या पाऊचला टिपा किती व्यवस्थित मारलेल्या आहे, प्रत्येक ठिकाणी डबल टिप दिलेली आहे। त्याच्यामुळे आपला हा जो पाऊच बनवून तयार होतो ना त्यावेळेस अगदी मजबूत बनवून तयार होतो आणि आपण कितीही दिवस वापरला तर पाऊच वापरून आपल्याला कंटाळा येईल पण पाऊच अजिबात आपला खराब होत नाही। त्याच्यामुळे पाऊच बनवताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित टिपा द्यायच्या आहेत जेणेकरून आपला पाऊच जो आहे कितीही आतमध्ये मटेरियल टाकलं किंवा किती आतमध्ये डॉक्युमेंट्स किंवा कार्ड्स वगैरे ठेवले तरी लगेच उसवला जात नाही, भरपूर दिवस छान पद्धतीने टिकतो यासाठी। तर बघा आता आपल्याला पाऊच जो आहे उलटा करून घ्यायचा आहे। ते जे कोपरे वगैरे आहेत पाऊचचे ते व्यवस्थित टोकदार एखाद्या वस्तूच्या साहाय्याने आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आता आपला पाऊच कशा पद्धतीने बनवून झालेला आहे। तर यापूर्वी देखील मी चॅनलवरती अशाच एका पाऊचचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण त्याची साईज जरा छोटीशी आहे आणि आजचा जो पाऊच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची साईज थोडीशी मोठी आहे। तर बघा असेच वेगवेगळे अजून भरपूर पाऊच आणि पर्स मी इथून पाठीमागे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि इथून पुढे देखील वेगवेगळे पाऊच, पर्स, ऑर्गनायझर मी तुमच्यासोबत व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे, जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं। तर दिवाळीनंतर आपले व्हिडिओ थोडेसे कमी येत होते कारण की बऱ्याचदा आम्ही बाहेर जात होतो आणि त्याच्यामुळे मग अशी व्हिडिओ वगैरे बनवायला वेळ मिळत नव्हता, व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे आपले व्हिडिओ दिवाळीनंतर थोडेसे कमी येत होते। पण आजपासून पहिल्यासारखे व्हिडिओ मी रोज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। पाठीमागे पण म्हटलं रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल, पण काही कारणास्तव नाही शक्य झालं, पण इथून पुढे नक्कीच रेग्युलर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल। तर बघा याच्यामध्ये किती मटेरियल बसू शकतं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी थोडंफार मटेरियल याच्यामध्ये टाकून दाखवलेलं आहे। तर खरं तर मला कार्ड वगैरे पण टाकून दाखवायचे होते, पण ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करत होते त्यावेळेस बाळ झोपलेलं होतं आणि माझा जो पाऊच होता तो कपाटामध्ये होता आणि आवाजाने बाळ उठलं असतं, त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला हे मटेरियल टाकून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल याच्यामध्ये किती मटेरियल बसतंय ते। तर बघा आता व्हिडिओ एडिट करत होते, बाळ पण जागं होतं, मध्ये मध्ये ती बोलत होती, त्याच्यामुळे कुठंतरी बोलताना माझी लिंक तुटत होती, पण तरी पण म्हटलं चला कसं तरी व्हिडिओ एडिट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। कारण की ज्या कोणी रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात मैत्रिणी, त्या मैत्रिणींसाठी म्हटलं असेल तसा व्हिडिओ एडिट करून नक्की आजच्या आज शेअर करावा, यासाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ शेअर करत असताना नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल। तर ह्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण आपला व्हिडिओ बघणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात प्रत्येक वेळी त्याच मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील असं नाही, बऱ्याचदा नवीन व्ह्यूअर्स देखील आपले व्हिडिओ बघत असतात, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगाव्या लागतात। तर मी जे काही हे व्हिडिओ बनवत असते ते मी माझ्या 2 लहान मुलांना बघत बघत बनवत असते, त्याच्यामुळे नकळत माझ्याकडून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असताना काही चुका होत असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्या। ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी थोडंसं ह्या गोष्टी इग्नोर करा। जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले हे व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी पुन्हा एकदा सांगत आहे। तर बघा आपला जो हा चॅनल आहे व्लॉगचा चॅनल आहे, या चॅनलवरती मी माझे डेली व्लॉग देखील शेअर करत असते आणि मला ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी बनवता येतात त्या गोष्टी देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या शेअर करत असताना अगदी डिटेल्समध्ये संपूर्ण टिप्सही शेअर करत असते। कुठलीही गोष्ट मी माझ्याजवळ ठेवत नाही, ज्या गोष्टी ज्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून मी त्या बनवत असते
त्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून मला असं वाटतं मला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी जर तुमच्यासोबत शेअर केल्या तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला होईल. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या घरामध्येही लहान लहान मुलं असतात आणि लहान मुलांना बघून त्यांना बऱ्याचदा बाहेर वगैरे जाता येत नाही, कुठं क्लास करायला किंवा नवीन गोष्टी शिकायला मुलांमुळे थोडेसे अडथळे येतात. अशा मैत्रिणींसाठी नक्कीच माझे हे व्हिडिओ युजफुल ठरतील. घर बसल्या तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या वस्तू, वेगवेगळ्या पर्स म्हणा, रांगोळ्या म्हणा शिकता येतील. यासाठीच मी माझ्या भाषेमध्ये मला जमल तसं तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मी प्रयत्न करते 100% ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित शिकवण्याच्या, व्यवस्थित सांगण्याच्या. पण लहान मुलांमुळं कुठंतरी नकळत माझ्याकडून ह्या गोष्टी शिकवताना, सांगताना थोड्याफार चुका होतात. कारण की आता प्रत्येकीच्याच घरामध्ये लहान मुलं आहेत आणि प्रत्येकीलाच माहीत आहे, लहान मुलांना बघून ज्यावेळेस आपण एखादं काम करतो किंवा एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेस आपल्याला किती अडचणी येतात मुलांना बघून त्या गोष्टी करताना. आणि मैत्रिणींनो, हा जो चॅनल आपला आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे, फक्त क्रिएटिव्हिटीचा चॅनल नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवत असताना किंवा दाखवत असताना मी बाकीच्या ओव्हरऑल विषयावरती देखील गप्पा वगैरे मारत असते, माझे अनुभव शेअर करत असते. जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं, ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. बाकी ज्या रेग्युलर मैत्रिणी आपले व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर बघा, आपण एक पाऊच पहिल्यांदा बनवलेला, त्याच्यानंतर सेम तसाच पाऊच आपण या ठिकाणी प्लेन कपड्यापासून दुसरा बनवलेला आहे गप्पा मारता मारता. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पाऊचची प्रोसेस मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी एक पाऊच सुरुवातीला बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. पण ज्यावेळी मला हे पाऊच बनवायचे असतात त्यावेळेस मी एक एक पाऊच बनवत बसत नाही. मी ॲट अ टाईम 6 ते 12 पाऊच बनवायला जर घेतले तर मग मी काय करते, सुरुवातीला मेन फॅब्रिक अस्तरला जर जोडायचं असतं तर ॲट अ टाईम सगळ्या पाऊचला मेन फॅब्रिक अस्तरला जोडून घेते. म्हणजे सगळ्या पाऊचची तयारी ॲट अ टाईम करते. म्हणजे 12ही पाऊच जर बनवायचे असतील तर त्या 12 पाऊचच्या अस्तर आणि मेन फॅब्रिक ॲट अ टाईम जॉईन करून घेते. तर काही गोष्टी रिपीट सांगत असते, कारण की प्रत्येक मैत्रिणीला एकदा सांगितल्यानंतर कळेलच असं नाही. त्याच्यामुळे आणि बऱ्याचदा एखादी गोष्ट डबल सांगितली तर काही मैत्रिणींना जर एकदा सांगून समजत नसेल तर त्यांच्या ती पटकन लक्षात येते. त्याच्यामुळे काही गोष्टी मी डबल सांगत असते. त्याच्यानंतर आपल्याला समजा 12 पाऊच बनवायच्या असेल तर एका पाऊचला चेन लावत बसायची नाही किंवा एक पाऊच कंप्लीट करून नंतर दुसरा पाऊच कंप्लीट करायला घ्यायचा नाही. ॲट अ टाईम 12ही पाऊचला सुरुवातीला चेनच लावून घ्यायची. त्याच्यानंतर टॉप स्टिच जर आपण देत असेल तर ॲट अ टाईम सगळ्या पाऊचला एकदाच टॉप स्टिच द्यायची आहे. तर ज्या मैत्रिणी स्टिचिंग करतात किंवा त्यांना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणते ते. जेणेकरून अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर काय होतं, आपलं काम कमीत कमी वेळेत अगदी झटकीपट होतं आणि क्वांटिटी पण आपल्या पाऊचची जी बनवून तयार होणार असते ती कमीत कमी वेळेत जास्त बनवून तयार होते. आणि घरातल्या कामांचंही तसंच असतं. घरातली कामं पण आपण योग्य नियोजन जर करून केली तर कमीत कमी वेळेत आपली जास्त कामं होतात. या उलट जर आपण घरातली कामं पण जर अशी योग्य नियोजन न करता केली तर मग आपल्या कामांना पण जास्त वेळ लागतो आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही किंवा आपण कामं सोडून दुसरं काहीच करू शकत नाही. मग बऱ्याचदा आपण कारणं देतो की घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मला हे करता येत नाही, ते करता येत नाही. तर हे प्रत्येक मैत्रिणीला बोलत नाही आहे मी, पण बऱ्याच मैत्रिणींचं असं असतं, मुलांमुळे मला हे करता येत नाही, ते करता येत नाही. तर ते का होतं, कारण की आपण आपल्या कामांचं योग्य नियोजन करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इतर कामांसाठी किंवा आपल्या आवडीनिवडींसाठी वेळ मिळत नाही, स्वतःसाठी वेळ मिळत नाही. ज्यावेळेस आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत योग्य कामाचं नियोजन करतो, वेळेचं नियोजन करतो, त्यावेळेस आपल्याला मुलांना पण वेळ देता येतो, घरातली कामं पण 100% तिथल्या तिथं व्यवस्थित होतात. त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या आवडीनिवडींना पण आपल्याला वेळ देता येतो, मुलांना पण गार्डनला घेऊन जाता येतं. म्हणजे सगळी कामं वेळच्या वेळी व्यवस्थित पूर्ण होतात. म्हणजे हे मी माझे अनुभव सांगत आहे आणि यातून मला कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे. पण मी म्हणजे बऱ्याचदा पाहते की बऱ्याच मैत्रिणी असं म्हणतात की मुलांमुळं मला हे जमत नाही, मुलांमुळं मला ते जमत नाही, माझं हे काम होत नाही, ते काम नाही होत. तर त्या मैत्रिणींसाठी मला याच्यातून काही सकारात्मक गोष्टी सांगायच्या आहेत. जर तुम्हाला मुलांमुळे जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या जे कामाचं योग्य नियोजन आहे
किंवा वेळेचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित योग्य पद्धतीने करा. म्हणजे असा एक ठराविक टायमिंग ठरवा की ह्या टायमिंगमध्ये मला ही कामं करायचीच आहेत. मुलं म्हटली की दिवसभर कामं संपतच नाही, पण एक जे आपली रेग्युलर कामं असतात सकाळी उठल्यानंतर बेसिक, जसं की घरं झाडणं, फरशी पुसणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं, कपडे सुकायला घालणं आणि अजून मुलांची जी कामं असतात, होमवर्क वगैरे घेणं किंवा मुलांना फिरायला वगैरे नेणं, त्या प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग ठरवा, व्यवस्थित टाईम टेबल बनवा आणि त्याच्यानंतर राहिलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपले आवडीनिवडी किंवा आपले छंद आपण कशा पद्धतीने जोपासू शकतो याच्यावरती विचार करा. असं जर केलं तर नक्कीच वेळ मिळतो. तर आता माझ्या घरात पण 2 लहान लहान मुलं आहेत आणि आता तुम्ही व्हिडिओ बघतात, मी तुम्हाला पाहिलेलं नाही, तुम्ही जर मला ओळखत असाल तर तुम्हाला माहीत आहे माझ्याही घरामध्ये लहान लहान 2 मुलं आहेत. आता म्हणजे सगळ्याच जणी मला ओळखत नसतील, पण ज्या कोणी जवळच्या मैत्रिणी समजा माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहीत आहे की माझ्या घरात ही 2 लहान मुलं आहेत आणि त्यांना बघूनच मी ही सगळी कामं करत असते. आणि मलाही अजिबात वेळ मिळत नाही मुलांमुळं, पण तरी देखील आवड आहे त्याच्यामुळे मी वेळ काढत असते. आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते, आवड असेल तर आपल्याला सवड ही नक्कीच मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, म्हणजे घरातलं जे आपलं डेली रुटीन आहे ते रुटीन सांभाळून जर आपल्याला आपल्या आवडीनिवडी जोपासायच्या असतील किंवा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर आपल्याला एकतर आवड पाहिजे, जिद्द पाहिजे, स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे आणि मी करू शकते हा कॉन्फिडन्स पाहिजे. तर आपण अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवू शकतो. भले आपल्याला यश मिळो नाही मिळो, पण आपण आपल्या जर आवडीनिवडी जोपासल्या किंवा छंद जोपासले तर एक मनातून आपल्याला आनंद मिळतो. तर बोलता बोलता आपले एवढे सगळे पाऊच बनवून झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.